नमस्कार. ग्रंथयात्रा एक अनुभव या कार्यक्रमाच्या 6व्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा ग्रंथाविषयी बोलणार आहोत ज्याला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले, परंतु आज 370 वर्षांनंतरही तो अस्तित्वात आहे. एवढंच नव्हे, त्याची प्रासंगिकता जराही कमी झालेली नाही. आपणा सर्वांनाच माहीत आहे की आजही जगात अनेक ठिकाणी लेखकांच्या, कलाकारांच्या आणि पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेकदा गदा आणली जाते. 350-400 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रातही काही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती, परंतु एका प्रतिभावंत कवीने त्याविरुद्ध प्राणपणाने लढा दिला आणि आपल्या नैतिक निष्ठेच्या सामर्थ्यामुळे त्यावर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन इतिहासात अजरामर झालेल्या या कवीचं नाव आहे तुकाराम आणि आपल्या आजच्या भागात चर्चेचा विषय आहे तुकाराम गाथा. तुकारामांचा जन्म 1608 मध्ये इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या पुण्याजवळच्या देहू नावाच्या छोट्याशा खेड्यात झाला. व्यवसायाने शेतकरी आणि वाणी असलेल्या या कुटुंबात मुळातच धार्मिक प्रवृत्ती नांदत होती. तुकारामांचा मोठा भाऊ तरुण वयातच गोसावी होऊन घर सोडून निघून गेला. त्या काळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अजून महाराष्ट्रात उदय व्हायचा होता आणि दख्खनचा सर्व प्रदेश मुघल आणि दक्षिणेकडची बहमनी राज्ये यांच्या सततच्या लढायांमुळे पिंजून निघाला होता. अशा अस्थिर वातावरणात सामाजिक विषमता आणि कर्मठ उच्चवर्गीयांचे वर्चस्व यामुळे सामान्य माणूस भरडला जात होता. त्याचबरोबर एकीकडे नाथ, महानुभाव, सूफी आणि वारकरी पंथांमुळे महाराष्ट्राला समतावादी विचारप्रवाहांची परंपराही लाभली होती. तुकारामांना या सामाजिक परिस्थितीचं चांगलं भान होतं. लहान वयातच तुकारामांना फार मोठ्या वैयक्तिक संकटांना तोंड द्यावं लागलं. आई वडील लवकर निवर्तल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलत असतानाच महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. त्यात त्यांची पत्नी आणि मुलगा भुकेने मरण पावले. शेती ओस पडली आणि अन्न पाण्याविना गुरेढोरे मरून गेली. कुटुंबाला पोसण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागलं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणूनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे, बहु पांगविलो बहु नागविलो, बहुत दिवस झालो कासावीस, तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीननाथा. कोणताही मनुष्य कोलमडून पडेल अशा भीषण परिस्थितीत तुकाराम आगतिक होऊन विठ्ठलाला शरण गेले. त्यांना उपजतच असलेला मानवजातीविषयीचा कळवळा, पांडुरंगावर गाढ निष्ठा आणि काव्य करण्याची प्रतिभा यामुळे या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुकाराम समाजाचे पथदर्शक झाले. संत नामदेवांनी प्रस्थापित केलेल्या वारकरी पंथाला तुकारामांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक विचारांवर मोठा प्रभाव पडला आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या अभंगांमधून सांगितलं. हे तत्त्वज्ञान त्यांच्या स्वतःच्या कठोर आत्मपरीक्षणामधून आणि सत्सद विवेक बुद्धीतून तयार झालेलं असल्यानं त्याला एक कालातीत अशी आंतरिक नीतिमत्ता आहे. एका व्यापक मानवतेची, मानवी हक्कांची आणि समतेची बैठक आहे. जाऊनी या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरीवरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषणत्वा केले आपण या, वृंदावन फळ घोळिले साकरा, भीतरील थारा मोडेची ना, तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासया फुंदा तुम्ही. समाजातील प्रस्थापित मूल्ये त्यांनी आपल्या ज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेतली आणि सर्व प्रकारच्या वाईट ऱ्हासात्मक प्रवृत्तींचा विरोध केला. सामान्य जनतेची धर्माच्या नावावर पिळवणूक करणाऱ्या भोंदू वृत्तींचा उपहास केला. कर्मठ पुरोहित वर्गाचे खोटेपण उघडे पाडले आणि उदार परंपरेवर आधारित नव्या मूल्यांचा पुरस्कार केला. सोवळे ओळे, अपात्री दान, तीर्थयात्रा, ब्रह्मचर्याचे अनावश्यक उदात्तीकरण, भेदाभेद यासारख्या सर्व धंदेवाईक धर्माचारावर तुकारामांनी कडाडून टीका केली. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसविली, वैष्णव सांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ याती, ऐसा हा निवाडा जालासे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरीची, तुका म्हणे आगी लागो थोरपण, दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी. किंवा
मुखे सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान, ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी, कथा करीतो देवाची अंतरी आशा बहु लोभाची, तुका म्हणे तोची वेडा त्याचे आणुनी थोबाड फोडा. विद्रोहाचं इतकं ज्वलंत उदाहरण मराठी वाङ्मयाच्या इतिहासात दुसरं सापडणार नाही असं निवडक तुकाराम गाथेच्या आपल्या प्रस्तावनेत भालचंद्र नेमाडे म्हणतात. हे सर्व करण्याचं तुकारामांचं साधन म्हणजे त्यांनी रचलेले अभंग. आशयाने हे अभंग जितके समृद्ध आहेत तितकीच त्यांच्या काव्याची शैली मनोवेधक आहे. या अभंगांमध्ये एक अंतर्गत लय आहे, ऐकायला ते गोड वाटतात. त्यांच्या गेयतेमुळे ते लोकांनी भराभर मुखोद्गत केले. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. एक कवी म्हणून तुकारामांचं अंतरंग आपल्याला इथं जाणवतं. शब्दच त्यांना किती महत्त्वाचे वाटत होते हे अशा अभंगांमधून दिसून येतं. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना, सूर्य नाही जागे करीतया जना, प्रकाश किरणा कर म्हणून, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. 13व्या शतकाच्याही आधीपासून महाराष्ट्रात प्रचलित असलेले ओवी आणि अभंग हे छंद तुकारामांनी आपल्या उत्तम कवित्वाने आणखी विकसित केले. त्यांनी इतरही अनेक छंद, गीत प्रकार वापरले. उपमा, रूपक, दृष्टांत यांचं एक समृद्ध विश्वच त्यांनी आपल्या काव्यातून निर्माण केलं. आणि हे सर्व करताना त्यांनी अगदी साधी दैनंदिन जीवनातली भाषा अतिशय रोखठोकपणे वापरली. गरज असेल तिथे देशी आणि ग्राम्य शब्दही बिनदिक्कत वापरले. त्यांच्या अभंगांनी तत्कालीन माणसांना तर कवितेचा लळा लावलाच, पण त्यानंतरच्या सर्व मराठी गद्य आणि पद्य वाङ्मयावर त्यांच्या कवित्वाचा प्रभाव पडला. तुकारामांच्या अभंगातील ओळी, चरण, वाक्ये मराठीमध्ये आज देखील म्हणी आणि वाक्प्रचारांसारखी वापरली जातात. कित्येक लोक आपला मुद्दा ठासून सांगण्यासाठी तुकारामांचे अभंग उद्धृत करतात. त्यांच्या अभंगातील चरण नाटकांच्या, अग्रलेखांच्या, कादंबऱ्यांच्या शीर्षकांसाठी वापरले जातात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, अशासारखे त्यांचे अभंग अत्यंत परिचयाचे आहेत. भाषेच्या या गोडव्याबरोबरच तीव्र संवेदनशीलता, शोषणाचा मनस्वी तिटकारा आणि समस्त मानवजातीविषयी प्रेम हे विशेष तुकारामांच्या अभंगांचा आत्मा आहेत. प्रस्थापित वर्णसंस्था, जातीभेद, पुरोहित वर्गाकडून समाजाचे शोषण, ढोंगीपणा, बुवाबाजी यांचा तुकारामांनी निषेध केला. प्रस्थापितांवर केलेली ही मर्मभेदी टीका कर्णोपकरणी दूरवर पसरू लागली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुकारामांचं कीर्तन ऐकायला लोक येऊ लागले. तुकारामांचं तत्त्वज्ञान आजच्या जीवनातही कसं उपयुक्त आहे हे ऐकूया प्रत्यक्ष तुकारामांचे वंशज आणि पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक सदानंद मोरे यांच्याकडून. तुकाराम महाराजांच्या विचारांचं महत्त्व जसं त्यांच्या स्वतःच्या काळामध्ये होतं आणि जसं ते नंतरच्या काळामध्येही राहिलं तसं ते आजही आहे. कारण तुकोबांचं जे साहित्य आहे, जे अभंग आहेत, त्यांची गणना क्लासिक्स मध्ये केली जाते आणि अभिजातचा अर्थच मुळात असा की ते वाङ्मय की जे त्यांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये प्रस्तुत असतं, रिलेव्हंट असतं आणि नंतरच्या काळात देखील राहतं. म्हणजे त्या काळातली माणसं आपापल्या गरजांच्या संदर्भात, आपापल्या प्रश्नांच्या संदर्भात, आपल्या विचार चौकटीत त्या वाङ्मयाचा नव्याने अन्वय अर्थ लावत असतात आणि ज्या वाङ्मयाचा असा अर्थ लावता येतो ते वाङ्मय टिकतं, म्हणून तर त्याला आपण अभिजात वाङ्मय असं म्हणतो. तर तुकाराम महाराजांचं वाङ्मय त्यांच्या काळामध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की मोरोपंतांनी असं म्हटलं होतं की तुकाराम महाराजांचा अभंग म्हटल्याशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही. म्हणजे एवढं महत्व त्यांना या कीर्तनाच्या परंपरेमध्ये होतं. आपण आणखीन थोडं पुढे जाऊ.
आपणाला असं दिसतं की अव्वल इंग्रजीमध्ये 19व्या शतकाच्या साधारणपणे मध्यावरती किंवा थोडं उशिरा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अलेक्झांडर ग्रँट हे असं म्हणाले होते की तुकोबा हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी आहेत, नॅशनल पोएट ऑफ महाराष्ट्र. आणखीन आपण पुढे गेलो त्या काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये लोक असं म्हणायला लागले की अरे तुकोबा हे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर पॅरलल जर त्यांना शोधायचा असेल तर जसं तिकडे इंग्रजीमध्ये शेक्सपियर आहे तसं इकडे मराठीमध्ये तुकोबा आहे. म्हणून त्या काळामध्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवाद करण्याची जणू काही शर्यतच लागली होती. आपण आणखीन पुढे गेलो, 20वं शतक आलं. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. पण 20व्या शतकामध्ये साधारणपणे 60 नंतरचे जे कवी आहेत, लेखक आहेत, त्यांच्यावरती आपल्याला एक विशेष प्रकारचा प्रभाव पडलेला दिसतो. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे जसं मराठीमधले मोठे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे असं म्हणाले की मी जागतिक पातळीवरून कविता या प्रकाराचीच कल्पना, वाङ्मय प्रकाराचीच कल्पना तुकोबांच्या अभंगाशिवाय करू शकत नाही. म्हणजे आता आपल्याला असं दिसतं की कीर्तन परंपरा, की जी एक आध्यात्मिक आणि ज्याला आपण धार्मिक म्हणतो अशी परंपरा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली कविता हा एक आणखी वेगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर मराठीमधलं स्थान की जे शेक्सपियरच्या तोडीचं असेल असं कोणीतरी म्हणणं, आणि नंतर जागतिक पातळीवरती तुकोबांची कविता जर आपण बाजूला ठेवली तर आपल्याला कवितेच्या संकल्पनेतच काहीतरी कमी म्हणजे उणीव येईल अशा प्रकारे म्हणणारे चित्रे असं जर आपण पाहिलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुकोबांची कविता ही आजही तितकीच प्रस्तुत आहे. आणि त्या प्रस्तुतीची कारणं कोणती आहेत की ती माणसाच्या जगण्याशी संबंधित आहे. तुम्ही ईश्वर मानता किंवा नाही, धर्म मानता किंवा नाही, याच्याशी काय त्याचा संबंध नाही. त्या मंडळींना तर ते निश्चितपणे रिलेव्हंट वाटतं, परंतु ज्यांच्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत त्यांना सुद्धा आपल्या रोजच्या जगण्याची, कारण तुकोबा हे थेट अस्तित्वाच्या प्रश्नाला भिडलेले आहेत. तुकोबा हे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतात, पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारतात, ईश्वराला प्रश्न विचारतात आणि बहुमताला सुद्धा नाकारतात. तर ही जी मूल्ये आहेत, विशेषतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर एक प्रकारच्या लोकशाहीचं वार वाहू लागलं आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य लोक मानायला लागले. आणि आधुनिकतेची व्याख्या आपण अशी करतो ती मूल्याधिष्ठित आहे, केवळ काळावरती अधिष्ठित नाही. म्हणजे एखादा समाज, एखादा देश आजच्याही काळामधला, वर्तमान काळातला तो प्रतिगमी असू शकतो, मुद्दा मूल्यभानाचा आहे. तर तुकोबांचं मूल्यभान जे आहे ते समता, स्वातंत्र्य, लोकशाही, बंधुभाव ही मूल्य मानणारा आहे. आणि म्हणून चित्रांचं उदाहरण जर पुढे घ्यायचं झालं तर ते असं म्हणाले होते की मी ही मूल्य मानतो, पण ही मूल्य मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही, तर ती मी तुकोबांच्याकडनं घेतली. म्हणजे या प्रकारे तुकोबांच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येतं की वैयक्तिक पातळीवरती माणसाला जगण्याचं जर बळ पाहिजे असेल तर तेही आपल्याला तुकोबांच्या अभंगातून मिळतं. आणि सामाजिक पातळीवरती जेव्हा आपण काही एक मूल्य घेऊन जगतो, वावरतो, इतरांशी व्यवहार करतो, तेव्हा सुद्धा आपल्याला असं दिसतं की तुकोबांच्या संदर्भात तुकोबांची जी वचनं आहेत ती आजही महत्वाची ठरू शकतात. विशेषतः आजचा जो काळ आहे आणि सगळ्यांना मान्य झालेलं आहे की हा एका विशिष्ट संक्रमणातून आपण जातोय, पोस्ट करोना हा काळ आहे. तर या काळामध्ये आपल्याला तुकोबांचं एकच वचन आठवतं महत्वाचं, की ठेविले आनंद तैसेची राहावे. हे काही तुम्हाला काही करू नका असं सांगणारं वचन नाहीये. तुम्हाला जे सगळं करायचं ते करून झाल्यानंतर सुद्धा जर समजा परिणाम दिसून येत नसेल तर काय करायचं, अशा वेळेला निराशही व्हायचं नाही, लक्षात घ्या. परत कामाला लागायचं, उमेद सोडायची नाही, असं सांगणारं ते वचन आहे. आणि अगदी टिळकांसारखी माणसं सुद्धा ज्या वेळेला मंडालेच्या तुरुंगामध्ये होती तेव्हा त्यांनी तुकोबांच्या अशाच प्रकारच्या वचनांच्या आधारे दिवस कंठलेले आहेत, याची इतिहास साक्ष आहे. त्यामुळं तुकोबांच्या मुळे आपल्याला मराठी भाषा, मराठी संस्कृती घडलेली आहे असं दिसतं. आणि जेव्हा मराठी माणूस पहिल्यांदा 19व्या शतकात आधुनिकतेच्या काळात प्रवेश करता झाला ब्रिटिश राज्य सत्तेच्या मुळे, तेव्हा तुकोबांच्या आधारे त्याने तो प्रवेश केलेला आहे असं आपल्याला दिसतं. कारण फुले, आंबेडकर, न्यायमूर्ती रानडे ही जी सगळी मंडळी होती, मग सत्यशोधक समाजाची असतील, त्याच्यानंतर प्रार्थना समाजाची असतील, आंबेडकरांच्या सारखी असतील, ही सगळी तुकोबांनी प्रभावित झालेली मंडळी होती. आणि नंतरच्या काळात सुद्धा ज्याला आपण पुढच्या एका आधुनिक युगात प्रवेश केला, 60 काळामध्ये आपण म्हणतो, तेव्हा सुद्धा मराठीतलं जे हे साहित्य आहे की जे मराठी साहित्य जगामध्ये पोहोचले, चित्रे असतील, कोलटकर असतील, आणखीन काही मंडळी असतील, ती सुद्धा भालचंद्र नेमाडे असतील, ते सुद्धा तुकोबांचे संस्कार घेऊन पुढे गेले आहेत. म्हणून तुकोबांचं साहित्य आजच्या काळात सुद्धा अतिशय रिलेव्हंट आहे, प्रस्तुत आहे, एवढं मी म्हणू शकतो. धन्यवाद.
तुकारामांची लोकप्रियता जसजशी वाढू लागली तसतसा परमेश्वर आणि सामान्य माणूस यांच्यामधील दलाल म्हणून जगणारा वर्गच यामुळे डळमळू लागला. त्यांच्या उपजीविकेचं साधन नष्ट होताना पाहून त्यांनी तुकारामांवर बहिष्कार टाकला. त्यांच्या घरादारावर जप्ती आली आणि त्यांना गाव सोडून जाण्याचा हुकूम करण्यात आला. आणि सर्वाचा कहर म्हणजे त्यांच्या ज्या काव्यामुळे शूद्रवर्णात उत्पन्न होऊन देखील गुरुपदावर पोचण्याचा त्यांना मान मिळाला ते काव्यच इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्यात आले. परंतु तुकारामांचा आपल्या काव्यावर, त्यातील मूल्यांवर आणि त्यांच्या नीतिमत्तेवर ठाम विश्वास होता. आणि या निष्ठेला जोड होती त्यांच्या विठ्ठलावरील पराकोटीच्या श्रद्धेची. समाजातील ज्या वाईट प्रवृत्तींनी त्यांच्यावर ही परिस्थिती आणली होती त्या प्रवृत्तींच्या निषेधाखातर आणि आपल्या काव्यावरील निष्ठेखातर तुकाराम 13 दिवस अन्न पाणी वर्ज करून विठ्ठलाचा धावा करीत इंद्रायणी काठी बसून राहिले. आणि असं म्हटलं जातं की 13व्या दिवशी नदीत बुडवलेली त्यांच्या कवितांची बाडं जशीच्या तशी वर तरंगत आली. तुकारामांच्या सत्वशील वृत्तीचा आणि लोकांच्या त्यांच्यावरील प्रेमाचा विजय झाला. सत्याचा असत्यावर, सज्जन प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय झाला. लोकांच्या मनात त्यांच्या वाणीला आता पवित्र स्थान प्राप्त झालं होतं. त्यांच्या अनुयायांमध्ये सर्व जातीचे लोक समाविष्ट झाले. कोल्हापुरातील ब्राह्मण कवयित्री बहिणाबाई स्वतःला त्यांच्या शिष्या म्हणून घेऊ लागल्या. अशा प्रकारे समाज पुनरुत्थान करून तुकाराम आता त्याही पुढच्या आत्मिक शक्तीच्या पातळीवर पोचले होते. तुकारामांची आध्यात्मिक साधना चालू राहिली आणि त्यांना एखाद्या सिद्धयोग्याप्रमाणे परमेश्वराच्या साक्षात्काराची अनुभूती येऊ लागली. कर्मेंद्रियांचा विसर पडून चराचरात पसरलेलं आनंदाचं साम्राज्य त्यांना जाणवू लागलं. मुक्तीच्या वाटेवरील या विविध अवस्थांचं वर्णन त्यांच्या अभंगांमध्ये येऊ लागलं. अनंत ब्रह्मांडे जयाची ये उदरी, तो माझ्या अंतरी आत्माराम. भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती, दिवस आणि रात्री मावळली, अशी त्यांची अवस्था झाली. चौदेहाचे माथा ठेवून या हात, उन्मनी साक्षात दाखविली. उन्मनीची मुद्रा चेपोनिया दिली, अवघिते झाली सुनीळ प्रभा. किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, अशा अवस्थेला ते पोचले. इसवी सन 1650मध्ये मोठ्या अनाकलनीय तऱ्हेने तुकारामांचं जीवन संपुष्टात आलं. साक्षात विष्णू गरुडावर येऊन आता आपल्याला वैकुंठाला घेऊन जाईल असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या समकालिक अनेक व्यक्तींनी या घटनेची नोंद अशी केली आहे. पाहता पाहता तुकाराम अदृश्य झाले असं वर्णन आहे. परंतु काहींच्या मते त्यांची हत्या करण्यात आली. दुर्दैवाने त्यांच्या पश्चात त्यांच्या काव्याच्या हस्तलिखित वह्या पुन्हा नष्ट झाल्या. परंतु तुकाराम आता इतके सर्वसामान्यांच्या मनात आणि कंठात उतरले होते की हजारो लोकांना त्यांचे अभंग पाठ झाले होते. वारकरी त्रिंबक कासार यांनी मोठ्या यत्नपूर्वक लोकांना विचारून हे अभंग पुन्हा गोळा करून लिहून ठेवले. इंग्रज अधिकारी अलेक्झांडर ग्रांट यांनी तुकाराम गाथा पहिल्यांदा प्रकाशित केली. जवळजवळ 4 शतकानंतर आजही या अभंगामधील नीतिमूल्ये अजोड आहेत आणि आजच्या काळात देखील ते आपल्यासाठी वैश्विक जिव्हाळ्याचा, मनाच्या शुचितेचा आणि समतेचा मार्ग दाखवतात. मनाला तात्विक चिंतनाची बैठक देण्यासाठी प्रत्येकाने वाचावी अशी ही तुकारामांच्या अभंगांची गाथा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या शुक्रवारी भेटू आणखी एका पुस्तकावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत वाचत रहा.